हॅलो फ्रेंड्स, आपल्याला आज डिस्कस करायचं आहे इपिलेप्सी अँड अँटी इपिलेप्टिक ड्रग. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूयात. नाव फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन ऑफ इपिलेप्सी. तर डेफिनेशन ऑफ इपिलेप्सी पाहू आपण. Epilepsy is a chronic disorder of brain function characterized by recurrent seizures, often accompanied by episode of unconscious or amnesia. Epilepsy काय आहे का न्यूरो ऑर्डर डिसऑर्डर आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे किंवा ब्रेनचा डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये जे काही फंक्शन आहे ब्रेनचं ते काय होतं, अनकंट्रोल होतं. जे काय पेशंट आहे ते जे काय फंक्शनिंग आहे ब्रेनचं ते काय होतं, अनकंट्रोल होतं. त्याला काय म्हणतात, इपिलेप्सी. त्याच्यामध्ये एक सीझर म्हणून एक टाईप येतोच. Seizure is a transient alteration in the behavior becomes or because of disorder firing or groups of neurons. सॉरी, म्हणजे जे काही त्याचं बिहेवियर आहे पेशंटचं ते चेंज होतं. कशामुळं? जे काही त्याच्या न्यूरॉनच्या ॲक्टिव्हिटीमुळे. त्यालाच काय म्हणतात, सीझर्स. ठीक आहे, दिस आर द डेफिनेशन ऑफ एपिलेप्सी अँड सीझर्स. There are two types of seizures in which partial seizure and generalized seizure. In which partial seizure, they are classified into two types: simple partial and complex partial seizure. And generalized seizure as classified as a tonic-clonic, myoclonic and atonic seizure. These are the various types of seizures. ठीक है, these are partial and generalized type of seizures. मग आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सीझर्स आहेत त्याचे टाईप पाहिजेत आपल्याला. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊ जनरलाइज सीझर. ठीक आहे, इन विच जनरलाइज सीझर डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस द बोर्ड सेरिब्रल हेमिस्फिअर. म्हणजे जे काही जनरलाइज सीझर्स आहे कुठं त्याचं ही लोकेशन आहे, तर जे काही सेरिब्रल हेमिस्फिअर आहे ब्रेनचं, जे काही सेरिब्रल हेमिस्फिअर आहे त्या ठिकाणी ते त्याचं लोकेशन आहे. दे मे हॅव रिझल्ट फ्रॉम सेल्युलर बायोकेमिकल ऑर स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज दॅट हॅव मोर widespread distribution. Several types of generalized seizure have been features that place them the distinct categories. म्हणजे काही सेरिब्रल हेमिस्फिअर आहे त्याच्यामध्ये हे जनरलाइज सीझर घडून येतं. देन जनरलाइज टॉनिक क्लोनिक सीझर्स ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रँड एपिलेप्सी. जे काही जनरलाइज टॉनिक क्लोनिक सीझर आहे त्याला दुसरं नाव काय आहे, इट इज अ ग्रँड एपिलेप्सी. मेन सीझर टाईप इन 10% ऑफ ऑल पर्सन. जो काय हा ग्रँड एपिलेप्सी आहे हा मेनली 10% लोकांमध्ये आढळून येते. इनिशियल फेज ऑफ सीझर इज युजली टॉनिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ मसल्स थ्रू आउट दी बॉडी. जे काही त्याचं इनिशियल फेज आहे ते काय त्याच्या मसल्सवर दिसून येते इन जनरलाइज टॉनिक क्लोनिक सीझर्स. And other features of generalized tonic-clonic seizures are tonic phase in which stiffy किंवा crying out, tongue bite, apnea, then concentration of laryngeal muscle that is increase the heart rate and decrease the BP किंवा salivation. These are the tonic phase. त्याच्यामध्ये काय त्याचा स्टिफीनेस होतो किंवा क्राईंग आउट, त्याला रडावं वाटतं, त्याचं रडू फुटतं, म्हणजे त्याला रडू कोसळतं किंवा टंग बाईट, तो जीभ काय करतो, चावला जातो. असे जे अनचेंज किंवा तसे जे काही बिहेवियर आहे की तो वेगळ्या प्रकारची बिहेवियर करतो. देन क्लोनिक फेज इज इंटरटर्मिनंट क्लोनिक मुवमेंट ऑफ मसल. जे काही मसल आहे त्याचे मुवमेंट काय होतात, चेंज होतात. ऑल्सो ब्रीफ रिलॅक्सेशन इन्व्हॉल्व्स ऑल लिम्स. जे काही त्याचे लिम्स आहे, 4 लिम्स किंवा हँड लिम्स, ते रिलॅक्सेशन पोझिशनमध्ये जातात. रिपिटिव्ह बायलॅटरल मसल जर्किंग. जे काही मसल्स आहेत त्याचे ते काय होतात, जर्किंग म्हणजे थोडक्यात काय म्हणतात त्याला, असं आखोडल्यासारखं वाटतं. रिकव्हरी काय आहे, ॲटलिस्ट कोमा लास्ट फॉर 30 मिनिट्स. मग रिकव्हरी कधी होती, तो पेशंट कोमामध्ये जातो 30 मिनिटं, नंतर त्याची ती रिकव्हरी होऊ शकते. दिस डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ दी टॉनिक अँड क्लोनिक फेज ऑफ सीझर्स दिसते. दिस आर दी 2 बिहेवियरल चेंजेस ऑफ टॉनिक अँड क्लोनिक फेज ऑफ एपिलेप्सी किंवा सीझर्स. देन नेक्स्ट आहे अब्सेन्स सीझर किंवा त्याला दुसरं नाव आहे पेटिटमल एपिलेप्सी किंवा पेटिटमल. नो ऑरा, नो लॉस ऑफ कॉन्शियसनेस. याच्यामध्ये काय, ज्या काही पेशंट आहे त्याचं कॉन्शियसनेस लॉस होत नाही. सडन ऑनसेट ऑफ स्टेरिंग, त्याची काही जे काही ॲक्शन आहे ती काही सडनली होती. बायलॅटरल मोटर सिम्टम्स, रॅपिड ब्लिंकिंग ऑफ आयलिड्स. तो अचानक काय त्याचे जे काही आयलिड्स आहेत रॅपिडली ब्लिंकिंग करतो, म्हणजे जे काही आयलिड्स आहे किंवा पापण्या आहेत त्याची उघडझाप करतो. आणि हे कधी कधीमध्ये सापडतं जास्तीत जास्त
तर मोडली चिल्ड्रनमध्ये हे पेटिनमल सीझर किंवा पेटिनमल इपिलेप्सी आढळून येते. देन नेक्स्ट आहे मायोक्लोनिक सीझर्स. इन मायोक्लोनिक सीझर सिंगल ऑर मल्टिपल सडन ब्रीफ शॉक लाईक कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्केलेटल मसल, जे काही स्केलेटल मसल आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं, किंवा जे काही सडन जर्किंग ऑफ मुवमेंट ॲप्स ऑफ वाईल फॉलिंग स्लीप, जे काही स्लीपमध्ये त्याच्या मसलला काय होतं स्ट्रेच वगैरे येऊ शकतो. दिज आर दी मायोक्लोनिक अँड पेटिनमल इपिलेप्सी किंवा सीझर्स. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स फोकल सीझर्स. इट इज अ टेम्पररी लोब ऑफ किंवा सायकोमोटर इपिलेप्सी. Usually originate in the temporal lobe and are accompanied by the partial loss of consciousness. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, जी काही कॉम्प्लेक्स फोशियल सीझर आहे त्याच्यामध्ये काय आहे, जी काही त्याचं कॉन्शियसनेस आहे ते कसं हे पार्शियल प्रमाणात म्हणजे थोड्या प्रमाणात त्याचं कॉन्शियसनेस हे लॉस होतं. ऑरा मीन्स काय, ऑरा म्हणजे एमेन्सिया. एमेन्सिया मीन्स कॉट अबनॉर्मल बिहेवियर. म्हणजे मागच्या स्लाईडमध्ये आलेलं आहे की ऑरा किंवा एमेन्सिया, म्हणजे ऑरा किंवा एमेन्सिया मीन्स वॉट, जे काय अबनॉर्मल बिहेवियर किंवा ऑटोमॅटिझम जे काही त्याचं बिहेवियर आहे ते काय होतं चेंज होतं. इट्स कॉल्ड ॲज अ इपिलेप्सी. ठीक आहे. देन आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन पाहायचं. क्लासिफिकेशन पहा. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ अँटी इपिलेप्टिक ड्रग in which first class is hedantoin derivative, in which first class is a hedantoin derivative, example phenytoin and fosphenytoin. Second class is the barbiturate, example is phenobarbital and methylbarbital. Then third class is aminostabilins, example is carbamazepine, oxcarbazepine. Then fourth succinimide, example is cytosuximide. Fifth class benzodiazepine, example clonazepam, diazepam, lorazepam, clobazam. These are the various example of benzodiazepine. Then aliphatic carboxylic acid derivative, example valproic acid. 6 आहे dioxybarbiturates, example आहे primodone. नेक्स्ट आहे फिनाइल ट्रायाझिन, एक्झाम्पल आहे लोमोट्रिगिजिन, गॅबापेप्टिन अँड विगाबॅटेरिन. दीज आर दी एक्झाम्पल ऑफ फिनाइल ट्रायाझिन. नेक्स्ट आहे सायक्लिक गाबा ॲनालॉग, गाबापेरिटिन अँड पेगाबिलिन. अँड न्यूअर ड्रग आहे जे काही अँटीप्लिकमध्ये वापरले जातात त्याच्यामध्ये टोप्रामेड, झोनिसामेड, टिगाबिन, लॅकोसोनामाइड. दीज आर दी व्हेरियस क्लासिफिकेशन ऑफ दी अँटी इपिलेप्टिक ड्रग. आता आपल्याला फर्स्ट ड्रग पाहायचा आहे फेनेटॉइन. ठीक आहे. तर फर्स्ट ड्रग पहा फेनेटॉइन. त्याचं मेकॅनिझम ॲक्शन पहा काय. फर्स्ट ऑफ ऑल phenytoin blocks the sodium ion channels in postsynaptic neuron that inhibits the action of potential neurons. phenytoin काय करतं, जे काही सोडियम चॅनल आहे इन पोस्ट सिनॅप्टिक नर्व, जे काही सिनॅप्टिक नर्व एंडिंग आहे त्या ठिकाणी सोडियम चॅनल्स आहे त्याला काय करते ब्लॉक करतं. ते ब्लॉक केल्यानंतर जे काही इनिबिट दी ॲक्शन ऑफ पोटेन्शियल, जी काही ॲक्शन पोटेन्शियल आहे ती काय होती इनिबिट होती. डायग्रॅमॅटिकली पहा. फेनेटॉइन काय करतं, जी काही ॲक्शन पोटेन्शियल आहे ती ब्लॉक करतं. दॅट इज अ ब्लॉक दी सोडियम पोटॅशियम चॅनल. दीज आर दी हे दिसतंय रेड लाईट. हे काय फेनेटॉइन काय करतं, जे काही सोडियम चॅनल आहे हे काय प्रिसिनॅप्टिक नर्व एंडिंग आहे, हे दोन दिसते लाईक ॲज अ बोन. ती काय नर्व एंडिंग आहे किंवा पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंग आहे. त्या ठिकाणी जे फेनेटॉइन आहे ते काय करतं, जे काही सोडियम चॅनल आहे त्याला ब्लॉक करतं. सोडियम चॅनल ब्लॉक केलं की जे काही पोटेन्शियल ॲक्शन आहे ती काय होती ब्लॉक होती. पोटेन्शियल ॲक्शन ब्लॉक झाली की काय होते, जी काही ॲक्शन आहे ती काय अँटीइपिलेप्टिक दाखवतं. ठीक आहे. दीज आर द मेकॅनिझम ॲक्शन ऑफ फेनेटॉइन. मग आता फेनेटॉइनचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन पहा. फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ फेनेटॉइन इन CNS. Phenytoin has good anti-seizures activity and is one of the most effective drugs against the generalized tonic-clonic seizure and partial seizures. म्हणजे जे काही फेनेटॉइन आहे ते कशावर डिरेक्टली CNSवर ॲक्ट होतं. हे काय इट इज अ गुड अँटी सीझर्स. म्हणजे सीझर म्हणजे अँटी सीझर म्हणजे काय, जी काय त्याची बिहेवियरल चेंजेस आहे ते काय होतं चेंज करतं. ठीक आहे. दिस कॉल्ड ॲज अ अँटी सीझर्स. देन व्हेरियस युजेस ऑफ फेनेटॉइन. त्याच्यामध्ये फर्स्ट यूज आहे जनरलाइज टोनिक-क्लोनिक सीझर्स अँड पार्शियल सीझर्स. देन ऑल्सो स्टॅटस इपिलेप्टिक्स.
Also phenytoin is used by the slow IV injection as a trigeminal neuralgia as an alternative to the carbamazepine. Also cardiac arrhythmia, phenytoin is useful in a digitalis induced arrhythmia. These are the various uses of phenytoin. There are various adverse effects of the phenytoin. त्याच्यामध्ये पहा nausea, vomiting and epigastric pain. Also it has hypersensitivity reaction. Also megaloblastic anemia. Then teratogenicity. Teratogenicity means what? When the taken to the pregnant lady, it produces fetal hydantoin syndrome. म्हणजे एखाद्या प्रेग्नंट लेडीने जर हेरंटॉइन लाईक फिनाटॉइन ड्रग घेतला तर त्याचे जे काही फिटल सिंड्रोम आहे म्हणजे फिटसवर त्याचे काय होतो डिफरंट टाईप्स ऑफ इफेक्ट त्याच्यावरती आढळून येतात. नंतर त्याच्यामध्ये आहे हायपरग्लायसेमिया. दीज आर दी व्हेरियस ॲडवर्स इफेक्ट ऑफ दी फिनाटॉइन. नेक्स्ट क्लास आहे किंवा यूज ड्रग आहे फिनोबार्बिटोन. इट हॅज स्पेसिफिक अँटीइपिलेक्टिक ॲक्टिव्हिटी. जे काही फिनोबार्बिटोन आहे आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिले की फिनोबार्बिटोन किंवा बार्बिच्युएट्स आहे त्याच्यामध्ये अँटी कन्व्हर्जनमध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो किंवा अँटीइपिलेक्टिकमध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये पहा इट हॅज स्पेसिफिक अँटीइपिलेक्टिक ॲक्टिव्हिटी दॅट इज प्रिमाडोन विच हॅज बी रेअरली यूज. फिनोबार्बिटोन इज इफेक्टिव्ह इन टोनिक्लोनिक सीझर्स अँड इनइफेक्टिव्ह इन ॲब्सेन्स ऑफ सीझर्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे वापरलं जातं फिनोबार्बिटोन. फिनोबार्बिटोन having a various uses and adverse effect. In uses, it is used in a generalized tonic-clonic seizures and partial seizures. Also, there are various adverse effects such as sedation, megaloblastic anemia, osteomalacia, ataxia, and skin rashes. These are the various adverse effects and uses of the phenobarbital. Next example is carbamazepine. Next example is carbamazepine. Carbamazepine is a tricyclic compound. It is a tricyclic compound. It is an anti-seizure activity. It has good anti-seizure activity. Its mechanism action and anti-epileptic action are similar to the phenytoin. म्हणजे जे काही त्याचे mechanism action आहे सेम ॲज अ फिनाटॉइन. म्हणजे फिनाटॉइन सारखं काय की फिनाटॉइन काय करतं, जे काही सोडियम चॅनल आहे इन दी प्रीसिनॅप्टिक नर्व एंडिंगमध्ये त्याला ब्लॉक करतं. ते ब्लॉक केल्यानंतर जे काही त्याचं ॲक्शन पोटेन्शियल आहे ते काय होतं पूर्णपणे स्टॉप होतं. ते स्टॉप झालं की त्या ठिकाणी अँटी सीझर ॲक्शन किंवा अँटीइपिलेक्टिक ॲक्टिव्हिटी दाखवतं. त्याचप्रमाणे जे काही कार्बामाझेपिन आहे त्याचं मेकॅनिझम ॲक्शन हे फेनोटॉइनसारखंच आहे. ते काय करतं सोडियम चॅनल ब्लॉक करतं आणि जे काही त्याचं ॲक्शन पोटेन्शियल आहे ते काय करतं पूर्णपणे स्टॉप करतं. कार्बामाझेपिन ऑल्सो यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया. दीज आर द यूज ऑफ कार्बामाझेपिन इन ट्रायजेमिनल neurologia. ठीक है, these are about the carbamazepine. There are also various adverse effects of carbamazepine in which drowsiness, vertigo, nausea and vomiting and ataxia. These are the 4 to 5 types of adverse effects of carbamazepine, which are the drowsiness, then vertigo, nausea and vomiting and ataxia. These are the various adverse effect of the carbamazepine. Then uses, there are various uses of the carbamazepine in which first is a generalized tonic clonic seizure, also used in a simple and complex partial seizures and trigeminal neuralgia. These are the various uses of the carbamazepine. Then next example है valproic acid. Next example है valproic acid. It's a derivative of alkaline carboxylic acid derivative. Example आहे carboxylic acid. त्याचं मेकॅनिझम ॲक्शन पहा. इट एनहान्स दी लेवल ऑफ गाबा. म्हणजे जे काय वॅल्फोरिक ॲसिड आहे ते काय करतं, जे काही गाबा रिसेप्टर आहे किंवा गाबाची लेवल काय करतं ते गॅमा अमायनो ब्युटारिक ॲसिडची लेवल काय करतं ते लेवल इन्क्रीज करतं. दॅट इज डिक्रीज द मेटाबॉलिझम ऑफ गाबा. त्याची जी काही लेवल वाढली त्याच्यामुळे जी काही त्याची मेटाबॉलिझम आहे ती काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ते डिक्रीज झालं की इट ब्लॉक्स दी सोडियम चॅनल. की त्याची जी काही लेवल आहे किंवा जे काही त्याचं मेटाबॉलिझम आहे गाबाचं ते डिक्रीज झाल्याबरोबर जे काय त्याचं सोडियम चॅनल आहे ते काय होतं ब्लॉक होईल. सोडियम चॅनल ब्लॉक झाले की डिक्रीज दी लो थ्रेशोल्ड कॅल्शियम इन करंट थॅलॅमस. म्हणजे काय कॅल्शियम ब्लॉक झाल्यामुळं जे काही कॅल्शियम आणि सोडियमचं काय आहे पोलरायझेशन होतं म्हणजे देवाणदेवाण होती ती काय होईल त्याच्यामध्ये कमी प्रमाणे किंवा ते लो होईल.
अँड ऑल्सो रिड्यूस दी सीझर. कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळं त्याच्यामुळे त्या ठिकाणी रिड्यूस दी सीझर, जी काही सीझर्स आहे किंवा त्याचं जे काही बिहेवियरल चेंजेस आहे ती काय होईल, कमी केलं जाईल. त्यालाच काय म्हणतात, अँटी सीझर किंवा अँटी इपिलेप्टिक. आणि हे आहे मेकॅनिझम ॲक्शन ऑफ व्हॅल्पोरिक ॲसिड. देर आर व्हेरियस ॲडवर्स इफेक्ट अँड युजेस ऑफ दी व्हॅल्पोरिक ॲसिड. ॲडवर्स इफेक्ट पहा. ॲडवर्स इफेक्ट ऑफ व्हॅल्पोरिक ॲसिड, इट इज अ सेडेशन, रॅशेस, अटॅक्झिया अँड ट्रिमर्स. हे काय आहे, सेडेशनमध्ये त्याला झोप येणे वगैरे किंवा झोप न लागणे किंवा काम पेशंट शांत राहणे. रॅशेस, त्याच्या स्किनवर वेगवेगळ्या प्रकारचे रॅशेस येऊ शकतात. अटॅक्झिया, देन ट्रिमर, त्याचे जे काही ट्रिमरिंग होऊ शकतं हँडला किंवा फोरलिमला. देन युजेस पहा. इट इज यूज इन अ पार्शियल अँड जनरलाइज सीझर. जे काही पार्शियल आणि जनरलाइज सीझर आहे त्याच्यामध्ये याचा यूज केला जातो. ऑल्सो युजफुल इन अ पर्टिक्युलर अब्सेन्स ऑफ पेटिटमल इपिलेप्सी किंवा पेटिटमल सीझर. जी काही पेटिटमल इपिलेप्सी आहे त्याच्यामध्ये सुद्धा या व्हॅल्पोरिक ॲसिडचा यूज केला जातो. ऑल्सो यूज इन अ जनरलाइज टोनिक क्लोनिक अटॅक्स. जे काही जनरलाइज टोनिक अटॅक आहे त्या अटॅकमध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो व्हॅल्पोरिक ॲसिडचा. These are the various adverse effects and uses of the valproic acid. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बेन्झोडायझेपिन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायझेपाम वगैरे आहेत. डायझेपाम इज अ ड्रग चॉईस टू दी स्टॅटस एपिलेप्सी. डायझेपाम कशामध्ये यूज केला जातो, तर स्टॅटस एपिलेप्सीमध्ये त्याचा यूज केला जातो. ऑल्सो क्लोनाझेपाम इज अ पोटेंट अँटी इपिलेप्टिक ड्रग युजफुल इन द ॲब्सेन्स अँड मायक्लोनिक सीझर. जे काय मायक्लोनिक आणि ॲब्सेन्स सीझर आहे त्याच्यामध्ये हे क्लोनाझेपामचा यूज केला जातो. अँड nitrazepam is used for the treatment of myoclonic seizure. These are the various benzodiazepine which are used in anti-epileptic agent किंवा ड्रग. त्याच्यामध्ये कोणते पाहिलं आपण, डायझेपाम पाहिलं, ते कशामध्ये, क्लोनिक इपिलेप्सीमध्ये त्याचा यूज केला जातो. देन क्लोनाझेपॅम हे पेटिटमल किंवा जे काही मायक्लोनिक आहे किंवा ॲब्सेन्स इपिलेप्सी आहे त्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो. आणि नायट्राझेपमचा हा मायक्लोनिक सीझरमध्ये यूज केला जातो. दिस आर द व्हेरियस बेन्झोडायझेपिन विच आर यूज इन व्हेरियस अँटी इपिलेप्टिक एजंट. देन लास्ट क्लास आहे न्यूअर अँटी इपिलेप्टिक ड्रग. त्याच्यामध्ये गाबापेनिटिन. इट इज अ हायली लिपिड सोल्युबल ड्रग. गाबापेनिटिन इट इज अ हायली लिपिड सोल्युबल ड्रग. इट क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर. जे काही गाबापेनिटिन आहे ते काय आहे, जे काही ब्लड ब्रेन बॅरियर आहे त्याला काय करतं, ते क्रॉस करतं. ऑल्सो इफेक्टिव्ह इन अ टोनिक्लोनिक सीझर. जी काही टोनिक्लोनिक सीझर आहे त्या टोनिक्लोनिक सीझरसाठी ते इफेक्टिव्ह आहे. अँड एक्झॅक्ट मोड ऑफ ॲक्शन इज अननोन. जे काही मोड ऑफ ॲक्शन आहे त्याची किंवा मेकॅनिझम ॲक्शन आहे ती कशी आणखीन अननोन आहे, बिकॉज इट इज अ न्यूअर अँटी इपिलेप्टिक ड्रग. दीज आर द व्हेरियस अबाउट द इपिलेप्सी अँड अँटी इपिलेप्टिक ड्रग. दीज आर अबाउट द ऑल इपिलेप्सी अँड अँटी इपिलेप्टिक ड्रग. ठीक आहे, थँक्यू.